हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर ॲक्सेस अकॅडमी। बघा, चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता घातांक व घनमूळ। घातांकाच्या नियमाचा आपला व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे। आजचा पॉइंट आहे घनमूळ। आता घनमूळ हे जेव्हा उदाहरण आपण त्याच्यावरती सोडवत असताना काय आपल्याला महत्त्वाचं आहे, तर एक चार्ट महत्त्वाचा आहे आपल्याला, की आपल्याला एखादं उदाहरण दिलं असेल, एक्झाम्पल दिला असेल आणि किंवा संख्या दिली असेल आणि त्या संख्येवर सांगितलं ह्या संख्येचं काय काढा, घनमूळ काढा। याचा अर्थ ती संख्या कोणाचं ना कोणाचं तरी घन असणार आहे। फक्त आपल्याला काय काढायचं आहे, घनमूळ। आता घनमूळ काढत असताना नेमकं कसा काढायचा, त्यासाठी काय तर आपल्याला हा जो चार्ट दिलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे। या चार्टच्या आधारे आपण काय करू शकतो, ते घनमूळ काढू शकतो। आता ते कसं काढायचं, त्यासाठी हा चार्ट आपण पाठ असला पाहिजे। तर तो कसा लक्षात ठेवायचा आहे बघा, मी काय केलंय, एकक स्थानचा अंक, जी संख्या तुम्हाला दिलेली आहे त्याच्या एकक स्थानचा अंक यापैकी असेल तर घनमूळाच्या एकक स्थानचा अंक हा असणार आहे, हे लक्षात ठेवायचं। काय सांगितलं, जर तुम्हाला एखादी संख्या दिली आणि ती संख्येचा एकक स्थानचा अंक 1 असेल, 4 असेल, 5 असेल, 6, 9, 2, 8, 3 आणि 7 यापैकी असेल, तर यापैकी जो अंक असेल त्याच्या पुढला अंक काय करायचा, घनमूळाचा एकक स्थानचा अंक असणार आहे असं ह्यासाठी। तर बघा, जर एकक स्थानचा अंक संख्येच्या एकक स्थान जर 1 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी सुद्धा कोण असतो, 1 असतो। बघा, पुन्हा 4 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी सुद्धा 4 असणार आहे। जर संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी सुद्धा 5 असणार आहे। 6 असेल संख्येच्या एकक स्थानी तर घनमूळाच्या एकक स्थानी सुद्धा 6 असणार आहे। 9 संख्येच्या एकक स्थानी असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी सुद्धा 9 असणार आहे। आता थोडासा चेंज आहे बघा इथं, जर संख्येच्या एकक स्थानी 2 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी कोण असणार आहे, 8 असणार आहे। इथं तुम्हाला लक्षात ठेवायला थोडंसं म्हणजे लक्षात ठेवावं लागणार आहे। आता संख्येच्या एकक स्थानी जर 8 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 2 असणार आहे। इथं अल्टरनेट आहे बघा, उलट दिलेलं आहे। बघा, संख्येच्या एकक स्थानी 3 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी कोण असणार आहे, 7 असणार आहे। आणि संख्येच्या एकक स्थानी जर 7 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 3 असणार आहे। म्हणजे तुम्हाला एकक स्थानी 2 आणि 8 असेल तर इकडे घनमूळाच्या एकक स्थानी 8 आणि 2 असणार आहे। जर संख्येच्या एकक स्थानी 3 आणि 7 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 7 आणि 3 असणार, उलट असणार आहे। म्हणजे फक्त 2, 8, 3, 7 याला वेगळं आहे आणि बाकी 1, 4, 5, 6, 9 याला सेमच आहे। म्हणजे एकक स्थानी तो अंक आहे तर तोच अंक घनमूळाच्या एकक स्थानी सुद्धा असणार आहे। म्हणजे हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा। बर, आता हा चार्ट आपण लक्षात ठेवल्यानंतर त्याच्यावरची काय उदाहरण पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल कसं सोडवायचंय। त्यासाठी काय बघा, एक्झाम्पल मांडलेले आहे इथं, म्हणजे संख्या लिहिलेल्या आहे बघा। त्यातलं पहिलंच लिहिले काय बघा, 12, 1, 6, 7 म्हणजे 1, 2, 1, 6, 7 अशी एक संख्या दिलेली आहे। ही संख्या आहे आपली 5 अंकी। बघा, घनमूळ काढत असताना आपण काय करायचं, जी संख्या दिली ते काय करायचे, त्याचे 3-3 ह्याच्यात गट करून घ्यायचे। काय करायचं, तुमचा डावीकडून काय करणार तुम्ही, 3-3 ह्याचा गट करायचा। मग ही संख्या आहे 5 अंकी, मग गट कसा होणार तुमचा, पहिला 3 केला की नंतर काय येणार आहे, 2चा गट येणार। अशा पद्धतीने म्हणजे 3चा गट करणं काय इथं, म्हणजे गट 3चा केला पाहिजे, पण पहिला गट 3चा झालाय आणि दुसरा गट किती झालाय, 2चा झालाय, चालेल। पण पहिला तुमचा किती झाला पाहिजे, 3चाच आला पाहिजे। दुसरी 6 अंकी संख्या असेल तर 3-3चा, इथं दुसरं उदाहरण पण दिले, 6 अंकी संख्या असेल तर काय येणार आहे, 3-3चा गट येणार आहे। बघा, पहिला स्टेप काय की आपण काय करायचं, 3चा गट करून घेतलेला आहे। आता बघा, जेव्हा आपण हे उदाहरण सोडवलं पहिलंच बघा, 12,167 ही संख्या आपल्याला सोडवायची आणि या संख्येचं काय करायचं, आपल्याला घनमूळ काढायचं। या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे, घनमूळ काढायचंय। 12,167 3चा गट केला, 2चा गट केला। बघा, जेव्हा हा 3चा गट केलेला आहे त्याच्या एकक स्थानी कोण आहे, 7 आहे, बरोबर। आता 7 आहे, मग जर 7 असेल, संख्येच्या एकक स्थानी 7 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी कोण असणार आहे, 3 असणार आहे। मग 3 आपण डायरेक्ट इथे लिहून द्यायचं, बरोबर। संख्येच्या एकक स्थानी जर 7 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी कोण असणार आहे, 3 लिहिलं। आता दुसऱ्या गटाकडे घेऊया आपण, 12। दुसरा गट किती आहे, 2 संख्येचा आहे, संख्या आहे 12। आता 12 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे का हे पाहायचं। बघा, 12 ही संख्या कोणत्या संख्येचा घन नाही, बघा 3 म्हणजे 2चा घन काय येतोय, 8 येतोय, 3चा घन येतोय 27। बघा, दोन संख्या सांगितल्या मी तुम्हाला, 2चा घन 8 येतोय आणि 3चा घन येतोय 27।
याच्यामध्ये आपल्याला कुठं काय ते 12 येते, बरोबर. आता 12 पेक्षा लहान असणारी जी संख्या आहे, घन आहे, तो कोणाचा आहे? 8. कोणाचा आहे? 2चा आहे. 2चा घन कोण आहे? 8. मग 2चा घन 8 आहे, तर आपण इथं या एकक स्थानी दशक स्थानी कोण लिहून टाकायचं? 2 लिहून टाकायचं. काय झाली संख्या तुमची? 23. म्हणजे 12,167 च्या घनमूळ काय असणार आहे? 23 असणार आहे. हे तुमचं उत्तर येणार आहे. 12,167 चं घनमूळ काय असणार आहे? 23 असणार आहे. म्हणजे ते लिहायचं कसं बघा, म्हणजे तुमची संख्या ही अशी 12,167 याचं घनमूळ काय आहे? 23. अशा पद्धतीने. म्हणजे का तर ह्या 4च्या मदतीने तुम्ही पटकन सोडवू शकताय. दुसरं उदाहरण बघा. काय 3 6 अंकी संख्या दिलेली आहे. 3 चा गट केलेला आहे आपण. 3 चा गट केला. इथं सुद्धा काय झालंय बघा, पहिली संख्या जी आहे एकक स्थानी ती काय आहे? 7 आहे. म्हणजे घनमूळच्या एकक स्थानी काय येणार? 100% काय येणार? 3 येणार. कारण का 7चा असेल तर काय येणार? 3 येणार. बघा मग हे झाला प्रश्न. आता पुढल्या गटाकडे येऊया आपण. हा 3 संख्याचा प्रश्न मिटला. आता पुढल्या 3 म्हणजे 3 ज्या संख्या आहेत त्या संख्येच्या गटाकडे येऊया. 250 हा कोणाचा घन आहे हे पाहायचं आपल्याला. मग 250 हा कोणाचा घन आहे का आपण पाहायला गेलो तर 6चा घन येतोय 216. बघा 250 हा घन कोणाचा नाही. 6चा घन त्याच्या आतला घन आहे 6चा 216. म्हणून काय करायचं? 216 हा 6चा घन आहे, म्हणून इथं काय करायचं? 6 लिहून टाकायचं. म्हणजे ही संख्या आपण घनमूळ चिन्हात लिहिली तर त्याचं घनमूळ काय येतंय? 63. अशा पद्धतीनं या 4च्या मदतीने आपण ही उदाहरणं सोडवायची आहेत. काय फक्त 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. काय की आपल्याला जी संख्या दिल्या त्या संख्येचं 3 मध्ये गट करायचं. गट केल्यानंतर जी संख्या दिलेली त्या संख्येचा एकक स्थानचा अंक आणि घनमूळच्या एकक स्थानचा अंक ह्या चार्ट मध्ये पाहायचा. आणि तो चार्ट आपल्याला माहित असला पाठ असेल तरच आपण लिहू शकतो. लिहिल्यानंतर आपण पुन्हा दशक स्थानावर येणार आहे. त्यासाठी काय तर तो पुढला गट आहे कोणत्याही संख्येचा, पुढला 3चा गट असेल किंवा 2चा, ती संख्या कोणत्या संख्येचा घन आहे का पाहायचं. जर नसेल घन संख्या ती नसेल तर काय त्याच्या आतल्या संख्येचा घन कुठला आहे का, दुसरी कुठली संख्या आतली आहे का ती पाहायची आणि त्या संख्येचं घन मूळ लिहून टाकायचं. आणि एकत्र लिहिलं दशक स्थानी अंक लिहिल्यानंतर ती पूर्ण संख्या म्हणजे त्या संख्येचं घनमूळ येणार आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. तिसरं उदाहरण बघा काय आहे. तुम्हाला दिले 24,389. 24,389 ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येचं काय करायचंय? तुम्हाला घनमूळ काढायचंय. या संख्येचं काय करायचं? घनमूळ काढायचं. सेम जसं सांगितलंय वरच्या उदाहरणामध्ये तसंच जायचं. ही संख्या आपल्याला काय करायची आहे? 3 आणि पुढला एक 2 गट. म्हणजे 3चा गट झाला 2चा एक गट झाला. कारण संख्या आहे आपली 5 अंकी. बरोबर. घेतल्यानंतर संख्याच्या एकक स्थानी कोण आहे? 9 आहे. संख्येच्या एकक स्थानी कोण आहे? 9 आहे. मग संख्येच्या एकक स्थानी 9 अंक असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी पण 9च असतं. बरोबर का? इथं दिलंय बघा. संख्येच्या एकक स्थानी जर 9 असेल तर घनमूळच्या एकक स्थानी पण कोण असणार आहे? 9च असणार आहे. आपण 9 लिहून घेतलं. पुढे बघा 24. आता पुढला गट काय आहे? संख्या 24 आहे. 2चा गट आहे, संख्या आहे 24. आता 24 हा कोणाचा घन आहे का? नाही. 24 हा घन नाही. त्याच्या आतली संख्या 27 असतं. पुढली संख्या 27 असते तर 3चा घन आहे. मग त्याच्या आतमध्ये बघा कोण येते तर 2 येते. 3 झाल्यानंतर पुढे 3 मोठी संख्या म्हणजे आपण लहान संख्येकडे आलो. 2 संख्येकडे. 2चा जर घन बघितला तर 8 येतो. बघा 2चा घन 8 येतोय. मग 24 पेक्षा 8 लहान आहे. म्हणजेच काय येणार? ह्या दशक स्थानी कोण येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजेच 24,389 चं घनमूळ काय येणार आहे तुमचं? 29 येणार आहे. म्हणजे ह्या संख्येचं घनमूळ अशा पद्धतीनं काढायचं आहे आपल्याला. घनमूळ कसं शॉर्ट ट्रिक्सनं कसं काढायचं समजलं असेल म्हणजे हा चार्ट तुम्हाला जर लक्षात असेल तरच तुम्ही हे घनमूळ सोप्या पद्धतीनं काढू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.